गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 10। श्री गणेशाय नमः। ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण करो पुरीचे महिमान केवी जाहले म्हणतसे म्हणसी श्रीपाद नाही गेले आणि अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती परेयसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्यकारणासी अवतार झाला परेयसी राहिला आपण गुप्तवेशी तया पूर्व क्षेत्रात त्रैमूर्तीचा अवतार त्यांना कवळ ना करे पार निधान तीर्थ कुरो पुर वसे तेथे गुरुमूर्ती सांगेन दृष्टांत तुझ ऐक वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम मार्ग उदर भरित प्रति संवत्सरी यात्रेत येत तई श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नवस केला आपले मनी संतर पावे ब्राह्मणासी उदिमा आलिया फळासी यात्रेसी येईन तुम्हापाशी सहस्र संख्या ब्राह्मणाशी इच्छा भोजन देईन म्हणे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका शतगुणे झाले लाभाधिका परमानंदे प्रवर्धला लय लावून श्रीपाद चरणी यात्रेस निघाला तक्षणी करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन दिजवर निघता देखती तस्कर कटरूप होऊन संगीत करतेही तस्कर निघाले 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीतारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ संधी साधून मार्गेसी तस्करी मारिले तुझ्याशी शिर छेदून परियसी द्रव घेतले सकळीक भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव पुरोपुरी पावला त्वरित वेशधारी जटा मंडित भस्मांगी त्रिशूळ खडग येरे हाती उभा ठेला तस्करापुरती वदिता झाला तस्करावरती त्रिशूळे करून ही तयवेळी समस्त तस्करासी मारिता तस्कर एकली नविता कृपाळू जगन्नाथ निरपराधी आपण असे नेने यातेवर दिल म्हणे आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तम जानसी म्हणून विश्वासी मनीची वासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्याचे बोलविती हाती देऊन यावी भीती पोक्षी म्हणती विप्रावरी मान लावून तया वेळा मंत्रोनी लाविती विभूती गळा सजीव जाहला तात्काळ एका वत्सा एक चित्ते तुके वर्तता परियसी उदय झाला दिनकरासी श्रीपाद झाले अदृश्यसी राहिला तस्कर विप्राजवळी विप्र पुसे तस्कराशी म्हणे तुका माते धरिलसी कवने वधिले या मनुष्यासी म्हणून पुसे तया वेळी तस्कर सांगे द्विजाशी जाहले अभिनव परियसी आला होता एक तापसी वधिले या ते त्रिशूळे माते राखिले तुझ निमित्त धरुणी वैसविले अतिप्रित विभूती मंत्रोणी तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्कालीन कळे कवन मुळी मुनी बळी तुझा प्राण राखिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकोणी ऐकोनी तस्कराचे वचन विश्वास आला तो ब्राह्मण तस्करा जवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी बरोबर नानापुरी पूजा करी ब्राह्म भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करीती श्रीपाद स्थान कुरोपुर प्रख्यात जाण अपार महिमा पर्येचा सिद्ध मनी नामधारकाशी संशय धरी तू मानसी श्रीपाद आहेत कुरोपुरासी अदृश्य रूप होऊन पुढे अवतार असे होणे गुप्त सती यांच गुणे अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्व आठाई श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती लोकाकी ऐक्य परमार्थी झाला अवसर पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामध्ये परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामना संवादे गुरुपुर क्षेत्र महिमा वर्ण नाम दशमध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय चरणार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 11 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी विस्तारुणे आम्हासी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे एक वत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐकेला ऐसा कथा सांगतली विप्र श्रीयची शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरुपदेशी देह वासना असतात तेसी पंचवत पावली तैवळी झाला जन्म पुढे तिसी कारंज नगर उत्तरेशी वाजसने शाखेशी विप्रकुळी जन्मली जातक वर्तले तेसी नाम अंबा भवानी ऐसी आरोग्य स्नेहसी माता पिता परियेसा वर्धता माता पिता गृही वाढली कन्या अति स्नेही विवाह करीती महोत्सही देती विप्रासी तो चिरामी शिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जाण त्याची धरी कन्यादान अति प्रीती करुणिया
तया माधव विप्रा घरी शुभाचार्य होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे. पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग एक मानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्ती पुरसर मंदवारी त्रयोदशीची पूजा करीती अतिविशेषी संवत्सरे झाली षोडशी अंतर्वतनी झाली एका मास तृतीय पंचमेशी उत्साह करीती अनेक हर्षी उत्तम डोहाळे होते तेचे ब्रह्मज्ञान बोलत असे. ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता. जन्म होताची तो बालक ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक पाहुणी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून त्यावेळी जात कर्म तो करी ब्राह्मण विप्राचे देत दक्षिणा दान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुणी सांगती ज्योतिषी त्या दिवशी मुहूर्त भरवा असे विशेषी कुमर होईल कारुण्य ऋषी गोरी गुरु होई सकळे का याचा अनुग्रह होईल ज्याशी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण अष्टही सिद्धी याचे डारी ओवळतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहती एक द्विजोत्तम न होती याचे गृहिणी सुद्धा पूज्य होईल त्रिभुवनाथ याचे दर्शन मात्रे पतित पुनित होईल परियसी होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसतसे भरवसी संदेह धरावा मानसी म्हणून करीती नमस्कार सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टी लागेल म्हणून निलंबन ओवाळी वार्ता फाकली नगरात अभिनव देखिले म्हणत उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य म्हणती सकळगन नगर लोक इष्ट मित्र पहावया येती विचित्र दृष्ट लागले म्हणून मात्र माता दाखवी कवनासी माया मोहे जनक जननी बाळाचे दृष्ट लागोनी म्हणून अंगारा लावी ती मंत्रोनी रक्षा बांधिती कृष्ण सुते परमात्मा अवतारे दृष्टी केली संचारे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता येणे परी दिवस 10 झाली आवरी नामकरण संस्कारी ठेविता झाला जनक द्विजोत्तम शाल ग्रामदेव म्हणत जन्मनाम झाले प्रख्यात नाम नरहरी असे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीतीवरी माता म्हणत असे येरी न पुरे क्षीर बाळकाशी पतीसी म्हणे तया वेळ असताना दूध थोडे बाळा एखादी का मिळवा अबलास्तन पान द्यावया अथवा आणा याच्या एक आपले स्तने न शमे भूक ऐकोणी हसे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करे स्तनी स्पर्श होताची करा 32 धारा वाहे क्षीर वस्त्र भिजोनी विचित्र वाहे लागे भूमीवरी विस्मय करुणी जनक जननी प्रकट न करीती गोप्य गुणी नमन करीती बाळका चरणी माता होय खेळविती काळण्या घालून बाळकांची परेद गायी अति हर्षिन राहे बाळक पाळणीची सदा खेळे महिवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळकवनाकडे माता बोलवी कुमाराची बोले ओंकारची चिंता करी मानसी मुखे होईल म्हणून उसती जाण ज्योतिषाशी बोल नये काय याशी उपाय असे काय विशेष म्हणून तुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधनाची अर्कवारी अश्वत्थपणेची अन्न घालावे तिने वेळा एक म्हणती होईल मुखे याशी शिकवावे बरवे आणि वेगे बाळा बोलू शके म्हणून सांगती विनोदे हसून ओंकार उच्चारी बाळ आणि कनेने बोल केवळ विषय करता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकून एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवती ऐकता बोल सकळ जाणून बोले कवन्या गुणे काही केले न बोले सुद्धा चिंता करीती माता पिता पुत्राची 10 वर्षाचा मुका झाला देवी 7वे वर्ष कुमाराची योग्य झाला म्हणजे पुत्राची समस्त ब्राह्मणाची देवी करावे म्हणे विप्र म्हणजे त्या वेळा संस्कारावे ब्राह्मण कळावू बघेना वेगळा विषय होऊ नये माता पिता चिंता करती उपदेशावे कौनरी मुका हसे सानिश्चिती कैसे देव झाले आपण कैसे दैव झाले आपण ईश्वर गौरी आराधने त्रयोदशी शिवाची पूजले वाया झाले म्हणते कैसे नाना करी लेखा जननी करी महादुःखा जवळ येऊन बाळक संभोगित मातेसी घरात जाऊन येता वेळा घेऊन याला लोखंड सबळा हाती नदिकाची निर्माण झाली सुवर्ग बावन कशी आणून देत असे मातेशी विस्मय करी बहुशी या पतीची दावीची झाली त्यावेळी गोप्य करिता त्या वेळा मंदिरात नेले त्या बाळा पाहती त्याची बाळलीला आणि लोह हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्ध झाली सर्व हे मी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरण कारणिक मग पुत्रा ते आलो होईल विद्युजानी जनकजननी तू तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझे सर्वस्व लागले बोलता आम्ही नाही केले अज्ञान मायेने वेचले मुखी यांचे म्हणत नामुचे मनीची वासना तुवा पूर्वावी रंजना तुझे बोबडे बोला आपण ऐकवावे पुत्रराया असे म्हणत वेळा यज्ञपतीला दावी वेळा कधी दाखवी मोजीने खरा म्हणत दाखवी मातेची संज्ञा करुणी मातेची दावी बाळ संतोषी मौजी बांधताची आपण अशी येईल म्हणे बोल सगळं माता पिता संतोषती विमान ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मूर्त पाहती सर्व आरती करी ते झाले केली आई होता परी रत्नखचित अलंकारी मोह माया मोह प्रीती करी समारंभ करी राहती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत वेद पडती इष्ट सोयरे दाई जगाची समस्त आले दया फुल नाना परीचे शृंगार उभारिले मंडपा फार आनंद करीत सिद्धीजवर अपार द्रव्य वेचित असे नगर लोक विस्मय करीती मुखपुत्राची एवढी ऐकली तुझ्या लागली असे घाली उठा करीतो द्रव्य आपले
इतुके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करील परी येसी गायत्री के वियोपदेशी करील आचार कवणे बरे एक म्हणती हो का भलते विष्णू रामनासी मिळते रेखा नदी दिले हिरण्यवस्त्रे ताड नाही त्याच्या मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करते आणि माता पिते अत्यंत दुःख देव देव करता आली चोल कर्म येणे दिवशी भोजन चोल म्हणे पुनरती अभ्यास करून हर्षी येतो कविता धारण केले मात्र पूर्व येतो कविता धारण करती समस्त सहस्र भोजन करावया गृहात घेऊन गेली माता भोजन करिता माते सगळे निरोप एका भावी भोजन करावे म्हणून आली विद्याजवळी विधी युक्त मोदी रेखा बंधन केले बाळकाल मुहूर्त आला बंदकाळीचा मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्रानुक्रमाची उपदेश झाला परीचे बाळ उच्चारी मनोकामाचे व्यक्त बोले गौनापुढे गायत्री मंत्र कोणाचे होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्र भूषणे रक्ताची झाली त्यावेळी पहिले भिक्षा घेऊन करी आशीर्वाद देते नारी बाळ रिपेर म्हणून उच्चारी आचार धर्मे बसवते दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला यजुर्वेदा इथे तो आलोक समस्त तटस्थ माता तिथे देत यावेळी तिसरी भिक्षा देत माता समेत पुढे आता अवनाहाई गायन करीत होते वेद म्हणत होते सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भारी मुकवलेले विचारी म्हणती लोक कारणिक याती म्हणे नये नर होईल देवता अवतार म्हणून करती नमस्कार जगद्गुरी म्हणून इतुक्यावरी तो बाळका मातेसी म्हणत असे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून नव्हेची बोलत होते व्यक्ती निर्धार झाला माझ्या चिंता निरोप द्यावा हातोळीचा जाऊ जसे आचारवया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे पर्यय ऐकून पुत्राचे वचन दुःखे दाटली अति घन उदके भरली लोचनी आली निर्जीव होऊन क्षणिक करती झाली महासुख पुत्र माझा लक्ष समजून केली आशा हो आमुते रक्षसी म्हणून होती आशा म्हणून न बोलसी आम्हा जयकरी तुझ्या घाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना पर्यंत पुत्राचे नेती बाळिका आली कुमारका कृपा भागी त्यावेळी ऐकून मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको हो उद्वांत करण आम्हा कारणे माते तुझे आणखी पुत्रचारी होती माते निर्धारी तुझी सेवा बरोबरी करती मनोभावे तुवा आराधी लक्षण कर जन्मांतरी पूर्वापार घेऊन मस्तकी जीविता कर स्मरण झाले जाती स्मरण पूर्व जन्मीचा वृत्तांत स्मरता झाला जाती झाली विस्मृत श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता तो बाळक देखून माता वेळा नमन केले जन्म श्रीपाद उठून यावळीला सांगती गोप्य अवधारी ऐक मातेला नवती हा बोल कर व मुक्ती आपण संन्यासी असो येते अलिप्त असो संसारी याची का न्याम आता हेतू समस्त फिरता कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती येणे परिजननी येथे गुरुमूर्ती सांगितले असे पुनरपी विनोद पुत्राची ऐका स्फूर्ते एकचित्ते पुत्राची विनवी त्यावेळ माते सांगून तुम्ही जर झालं आधी कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्रराय दाखवटपणे तुम्ही तापस धर्म कवी नाही हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरता चारी आचरण ब्रह्मचर्य वर्ष 12 ग्रावरी गृह धर्म परा मुख्य सेवा नंतरा घडती पुण्य परंपरा मुख्य आश्रमाचे ग्रह आचरता होयाचे समर्थ बघ संन्यासी हवा मुख्य अर्थ धर्मशास्त्रे ब्रह्मचर्य मागायिका पठण करावी वेदलिका विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लाधावे यज्ञाधिक कर्म साधने तदंतर संन्यास करणे येणे विधी आचरणे अग्राह्य संन्यास बाळकरी समस्त इंद्रिय श्रेष्ठ व्हावी मनीची वासना पुरवावी तदंतर तपासी जावे संन्यास चिंता मुक्त असे ऐकून मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान एक नामधारकांत म्हणे म्हणले सांगे सिद्ध म्हणे गंगाधरांचा नंतर अभिरुक्त सेन म्हणते परित सोत्रे श्री गुरुजन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तरे अपूर्वाईका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करून टीका सांगते सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामध्ये परमकथा कल्पतरोसे नरसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामधारक संवादी श्री गुरु हरी बाळ चरित्र लीला वर्णन नाम 19 अध्याय श्री गुरुदेव दत्तात्रय चरणार्पण वस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत